आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्का साहेब नमस्कार. नमस्कार. अगदी वेळेवर आला तुम्ही दोघं. आता तू बोलवलं म्हणल्यावर उशीर होणं शक्य आहे का? काय काम होतं? आदिशक्तीचं मंदिर माहिती आहे का? माहिती आहे ना, आम्ही जाऊन पण आलो तिथं. आता ते मंदिर तिथून हलवण्यात येत आहे. देवीची मूर्ती तिथून हलवली जाताच तुम्ही दोघांनी तिकडे जायचं, गाभारा खणून काढायचा. तिथे तुम्हाला एक सूटकेस सापडेल. उघडून बघण्याची तसदी न घेता उचलायची आणि परस्पर जाळून टाकायची. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, हे जे काही करताय ते ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. पर जीव गेला तरी कोणाला काय कळू देणार नाही. येतो अक्का आम्ही. एक मिनिट. शेत किती पैसे? येतो अक्का. लागा कामाला. चल. आई, चल जेवायला चल. मला भूक नाहीये. 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीयेस. आजारी पडशील. तसं काही घडणार असेल तर चालेल मला. माझी जगण्याची इच्छा मेलीये. जन्म आणि मृत्यू विधिलिखित असतात. ते टाळणे देवी असून माझ्याही हातात नाही. त्यामुळे तुला काय वाटतं याला अर्थ नाही. 2 घास खाऊन घे. तुझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. माझ्या मुलीच्या जीवापेक्षाही जेवण महत्वाचं आहे का? माझी अदिती, माझा पोटचा गोळा गमावलाय मी. मला काय यातना होत आहेत याची कल्पना आहे का तुला? आहे, नक्कीच आहे. तुला जसं तुझी मुलगी दगावल्याचं दुःख आहे, तसंच मलाही माझ्या मुलीची मुलगी गमावल्याचं दुःख आहे. आणि ज्यांनी हे केलंय त्यांना शिक्षा देण्यासाठी मी आदितीचं रूप घेऊन तुझ्या समोर उभी आहे. मी शिक्षा देणार त्यांना. कायद्याने अशी शिक्षा देणार की तू इथेच चुकतेस. ते लोक कायद्याला अजिबात घाबरत नाहीत. असं समज की कायदा खिशातच घेऊन फिरत असतात. मग त्यांना शिक्षा होणारच नाहीये का? शिक्षा तर नक्कीच होणार. तूच देणार. पण त्यासाठी वेगळा मार्ग निवडावा लागणार. आणि तो मार्ग मी तुला दाखवणार. माझ्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा फक्त एक करणं. बोल. माझ्या आदितीला परत घेऊन ये. मी पाया पडते तुझ्या. तू जर माझ्या आदितीला परत घेऊन आलीस ना तर मी आयुष्यभर तुझी सेवा करीन. मी तुझ्या पायाशी राहीन. काळजी करू नकोस, तसंच काहीसं घडणार आहे.
म्हणजे तू तू माझ्या अदिती, माझी अदिती खरंच परत येणार आहे? तू जन्म दिलेली मुलगी घरात नक्की परत येईल, माझा शब्द आहे. जर खरंच असं घडणार आहे तर माझी अदिती मला कधी, कशी, कुठे भेटणार आहे ते पण सांग ना. ते मी नाही, येणारा काळ सांगणार आहे. अदिती, वाचव मला, मी जळतेय, भाजतेय. अदिती, अदिती, आई चटक्या बसतायत, वाचव मला. मी काय करू? अदिती, काय होतंय तुला? काय झालं? आपलं काम झालंय ना? हा, ती अदिती यापुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. ती तुमच्या घरातूनच नाही, ती तुमच्या आयुष्यातूनही कायमची निघून जाणार आहे. अदिती!